and hello, my dear living students of first standard 5 to standard 12. Today we will discuss the limits. That is very important chapter for IIT and JEE. Without this chapter, we are not able to understand derivatives. We are not able to understand integration. We are not able to understand the differential equations as well. So obviously, it is very important chapter. But from which things this chapter is generated, that is the important. तर विद्यार्थी मित्रांनो, 5वी पासून 12वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी नीट आणि जेई या अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या लिमिट्स या धड्यामध्ये आपलं सर्वांचं हृदयापासून स्वागत करत आहे. त्याचबरोबर लिमिट्स म्हणजे काय हे आज आपण समजावून घेणार आहोत. तर लिमिट्स आपणास माहितीच आहे की या सर्व पाठांच्या पाठीमागं कोण निर्माता असेल, तर या सर्व पाठांना आपण कॅल्क्युलस असं म्हणतो. आता कॅल्क्युलस हा भाग कुणी निर्माण केला, तर एक महत्त्वाचा शास्त्रज्ञ आहे की ज्याचं नाव आहे न्यूटन, सर आयजॅक न्यूटन. अतिशय मोठी देणगी जगाला देऊन गेला हा माणूस. यानं काय केलं, तर यानं प्रथमतः फिजिक्समध्ये हीट, इलेक्ट्रिसिटी, ग्रॅव्हिटेशन, मेकॅनिक्स, मोशन्स, कायनेमॅटिकल इक्वेशन्स म्हणजेच न्यूटनची गतिविषयक समीकरणं, गतिविषयक नियम, गुरुत्वाकर्षणाचे नियम, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग वगैरे आपण सगळे बघतो. तर या ठिकाणी सर्वच क्षेत्रामध्ये न्यूटननं त्याचं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर गणितामध्ये कॅल्क्युलस म्हणजे मॅथमॅटिक्सचा गणिताचा जो दुसरा पार्ट आहे, सेकंड पार्ट त्याला म्हटलं जातं. पहिला पार्ट हा जॉमेट्री असतो 11-12वीसाठी, आणि दुसरा जो पार्ट आहे कॅल्क्युलसचा, लिमिट्स, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, हा संपूर्ण पार्ट न्यूटनची देणगी आहे. की आजची जे संपूर्ण विज्ञानाची प्रगती, टेक्नॉलॉजीची निर्मिती झालेली आहे ती याच भागातून झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मग न्यूटननं आयुष्य आपलं तुमच्या आमच्या सर्वांसाठी खर्ची घातलेलं आहे. अशा या महान शास्त्रज्ञास त्याच्या ग्राउंड ब्रेकिंग वर्क म्हणजे अतिशय आयुष्यभर केलेलं त्याचं जे कष्ट आहे त्याला प्रणाम करून आपण या लिमिट्स या धड्याला प्रारंभ करूयात. तर लिमिट्स कशापासून तयार झालं हे आपणास मी पहिल्यांदा सांगणार आहे. आता आपण सेट्स हा भाग बघितला, 9वीपासून पुढच्या विद्यार्थ्यांनी तो पाहिलेला असतो, परंतु जरी 5वीपासूनच्या विद्यार्थ्यांना माहीत नसला तरी संच नावाचा एक गोष्ट असते की पुस्तकांचा संच असेल, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांचा संच असेल, तर एवढं आपणाला माहीत असतं. घरातल्या वस्तूंचा संच असेल, घरातल्या व्यक्तींचा संच असेल, त्याला आपण संच म्हणतो. या संचापासून, सेट्सपासून पुढं रिलेशन तयार झालं. 2 संचातील संबंध, त्याला रिलेशन असं म्हटलं जातं. रिलेशनपासून पुढं फंक्शन्स तयार झालं. बऱ्याचशा गोष्टी या फंक्शन्सपासून पुढं तयार झालेल्या आहेत. जे सेट, रिलेशन आणि फंक्शन त्याला आपण म्हणत असतो. सेट, रिलेशन आणि फंक्शन. तर याच्यापासून पुढं सेट, रिलेशन, फंक्शन्सपासून पुढं आपणास लिमिट्स तयार झालेले दिसून येईल. लिमिट्सपासून पुढं डेरिव्हेटिव्स तयार होतो. डेरिव्हेटिव्सपासून पुढं इंटिग्रेशन तयार होत असतं. इंटिग्रेशनपासून पुढं 2 प्रकारचे इंटिग्रेशन्स असतात, डेफानाइट इंटिग्रेशन आणि इनडेफानाइट इंटिग्रेशन. डेफानाइट इंटिग्रेशन्समध्ये अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट असतं. त्याच पद्धतीनं इनडेफानाइट इंटिग्रेशन्समध्ये सुद्धा आपणास लिमिट दिलेलं नसतं, परंतु लिमिटवरतीच आधारित असा हा भाग साधारणतः या ठिकाणी तो निर्माण केलेला असतो. अतिशय सोपा असणारा असा हा भाग आहे की ज्याला आपण लिमिट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन असं म्हणतो. नंतर यांचे ॲप्लिकेशनसुद्धा या ठिकाणी आपणास सांगितलेले असतात. ॲप्लिकेशनसुद्धा असतात लिमिट्स, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे. तर हायर इंजिनिअरिंग पार्टमध्ये आपणास ॲप्लिकेशन्स असतात. 12वीमध्ये सुद्धा ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्स आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ इंटिग्रेशनसुद्धा आहे. त्याच पद्धतीनं आपणास डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत, ॲप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्ससुद्धा आहेत. तर आज आपण अशा या लिमिटची सूत्रे पाहणार आहोत. सूत्रे अतिशय महत्त्वाची सूत्रे आहेत. तर पहिलं सूत्र या ठिकाणी दिलं आहे इम्पॉर्टंट फॉर्म्युल्यामध्ये, लिमिट के
लिमिट ऑफ के एक्सटेंड्स टू ए के इज इक्वल टू के, म्हणजे कोणत्याही स्थिरांकाचं लिमिट हे काय असतं तर स्थिरांकच असतं. कोणत्याही स्थिरांकाचं लिमिट काय असतं स्थिरांक असतं. म्हणजे एक पासून आपण जर कोणत्याही संख्येचं जर आपण लिमिट घेतलं 1 2 3 4 तर त्याचं लिमिट हे तीच संख्या असते असं आपणास म्हणता येईल. त्याच्यानंतर पुढचा आहे तो लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एन. तर एक्स टेन्स टू ए असेल असताना लिमिट एक्स रेस टू एन असेल तर त्याचं उत्तर काय येतं ए रेस टू एन असं येतं. पुढचं जे सूत्र आहे ते काय पहा, लिमिट एक्स टेन्स टू ए इज इक्वल लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए दॅट इज इक्वल टू एन इंटू ए रेस टू एन मायनस वन. या ठिकाणी ए लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, ए महत्वाचा भाग आहे. पुढचा आहे तो लिमिट ऑफ साइन एक्स, लिमिट ऑफ साइन एक्स इज इक्वल टू 0 when limit x tends to 0, and limit of cos x is equal to 1 when x tends to 0. साइनचं लिमिट x tends to 0 असताना 0 येतं आणि cos x चं लिमिट x tends to 0 असताना 1 येतं. म्हणजे साइनचं 0 आणि cosचं 1 येतं हे ध्यानात ठेवायचं आहे x tends to 0 असताना. त्यानंतर पुढचं आहे काय आहे पहा, लिमिट sin x is equal to sin a, लिमिट cos x is equal to cos a when x tends to a आहे. इथं पाठीमागं x tends to 0 होतं, इथं x tends to a आहे. नंतर अतिशय महत्वाचं असणार आहे पहा, लिमिट x tends to 0 sin x by x is equal to 1. हे अतिशय महत्वाचं आहे. वेअर x is in radian, या ठिकाणी x कसा असेल रॅडियन मध्ये असतो. रॅडियन म्हणजे डिग्री नव्हे, रॅडियन वेगळा असतो. लिमिट x tends to 0 sin x by x is equal to 1 where x is in radian. दुसरा सुद्धा खूप महत्वाचा सूत्र आहे पहा, लिमिट tan x by x is equal to 1, tan x by x is equal to 1 where x is in radian. या ठिकाणी x कसा असेल तर रॅडियन मध्ये असेल तो. त्यानंतर पुढे डिग्रीच्या स्वरूपात दिलेले आहेत सूत्र, लिमिट x tends to 0 sin x by x is equal to pi by 180. Limit tan x degree by x is equal to pi by 180. पुढचं लिमिट आहे 90. काय सूत्र आहे पहा, लिमिट a raised to x minus 1 by x is equal to log a. a raised to x minus 1 by x is equal to log a, where a should be greater than 0 and a should not be equal to 1. a should be greater than 0 म्हणजे a हा शून्यापेक्षा मोठा पाहिजे आणि a हा काय नसावा तर 1 नसावा. पुढचं 10वं सूत्र असं आहे पहा, लिमिट x tends to 0 e raised to x minus 1 by x is equal to 1. या ठिकाणी e raised to x दिलेला आहे, पाठीमागे a raised to x दिलेलं होतं. e raised to x minus 1 by x is equal to 1. व्हेरी सिंपल, अगदी सोपं आहे. पुढचं 11वं सूत्र काय दिलेलं आहे पहा, लिमिट 1 plus x bracket raised to 1 by x is equal to 1 is equal to e. Very good. Limit 1 x tends to 0 1 plus x bracket raised to 1 by x is equal to e, and the next is the similar but slightly different. Limit x tends to infinity, yeah, x tends to infinity is equal to limit x tends to infinity, x tends to infinity, yeah, 1 plus 1 by x bracket raised to x is equal to e. 12वा फॉर्म्युला पहा काय दिलाय तो, लिमिट ऑफ x tends to 0 log of 1 plus x by x is equal to 1. लिमिट 13वा, लिमिट x tends to infinity 1 by x is equal to 0
This is also very important formula. Limit x tends to infinity 1 by x is equal to 0. And last one, that is limit 14th formula, limit x tends to infinity 1 by x raised to n is equal to 0, where n should be greater than 0. It is very important formula in solving the sums given in the limits. आपल्याला गणितामध्ये जी उदाहरणं दिलेली जातात ती सोडवण्यासाठी हे सर्व फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. And last one, 15, limit x tends to 0 1 by mod of x raised to k tends to infinity if k is greater than 0. तर हे अशा प्रकारचे सर्वच्या सर्व फॉर्म्युले आहेत. अतिशय महत्त्वाचे असे असणारे फॉर्म्युले आहेत की ज्यांचं आपण परत परत रिपिटेशन केलं पाहिजे आणि लक्षात घेतले पाहिजे. पहिला आहे कॉन्स्टंटचा लिमिट हा 30 संख्या असते. 1 2 3 4 लिमिट ही 30 संख्या असते. दूसरा आहे x रेस टू n असेल तर a रेस टू n होतो एज x टेंड्स टू a. तीसरा आहे लिमिट x टेंड्स टू a x रेस टू n माइनस a रेस टू n अपॉन x माइनस a इज इक्वल टू n इंटू a रेस टू n माइनस 1. चौथा आहे लिमिट ऑफ x टेंड्स टू 0 sin x इज इक्वल टू 0 असेल. पुढचं लिमिट ऑफ x टेंड्स टू 0 cos x इज इक्वल टू 1 असेल. व्हेरी सिंपल, अगदी सोपं आहे हे. लिमिट ऑफ x टेंड्स टू a sin x इज इक्वल टू sin a असेल. लिमिट ऑफ x टेंड्स टू a असेल cos x इज इक्वल टू cos a असतं. नंतर हे महत्त्वाचे फॉर्म्युला आहेत पहा. लिमिट x टेंड्स टू 0 sin x by x इज इक्वल टू 1 where x is in radian. Second, limit x tends to 0 tan x by x is equal to 1 where x is in radian. Then the formulas are in degrees are given. Limit x tends to 0 sin x by x is equal to pi by 180. Limit x tends to 0 tan x degree by x is equal to pi by 180. Ninth, limit x tends to 0 a raised to x minus 1 by x is equal to log a where a should be greater than 0 and a should not be equal to 1. And 10th formula, limit x tends to 0 e raised to x minus 1 by x is equal to 1. 11, limit x tends to 0 1 plus x bracket raised to 1 by x is equal to e where limit x tends to infinity 1 plus 1 by x bracket raised to x is equal to e. As well as the 12th one, limit x tends to 0 log of 1 plus x by x is equal to 1. And third one, limit x tends to infinity 1 by x is equal to 0. 14th, limit x tends to infinity 1 by x raised to n is equal to 0 where n should be greater than 0. 15th, limit x tends to 0 1 by mod of x raised to k tends to infinity if k should be greater than 0. असे फॉर्म्युले आहेत. आपण हे सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, पाठ करायचे आहेत अगदी 5वी पासूनच. म्हणजे आपणास कॅल्क्युलसचा कुठलाही भाग अवघड जाणार नाही. हे कॅल्क्युलस जर आपल्याला जमलं, थोडं थोडं लक्षात घेत जायचं. रोज एकदम सगळे फॉर्म्युले नाहीत होणार. रोज एक एक दोन दोन जरी फॉर्म्युले आपण लक्षात घेतले तरी एक 4-8 दिवसात आपले सर्व फॉर्म्युले पाठ होतात. खूप सोपे आहेत, लक्षात ठेवत जायचं, पूर्णपणे समजून घ्यायचे. पाठ करायला गेलं तर ते समजतं आणि जरी नाही पाठ झाले तरी हळूहळू लक्षात येतील ते. आपण जेव्हा गणित किंवा उदाहरणं सोडवायला लागतो तेव्हा हळूहळू ते लक्षात येतात. तरी पण पाठ केली तर आणखीन त्याचा फायदा होईल, दुधात साखरच पडेल. ओके, सो पाठ करत चला. थोडे थोडे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत ते आजपासून मी आपणास हे वर्क देत आहे पाठांतराचं. थोडं थोडं पाठ करावं लागतं. त्याचा अर्थ असा आहे की गणितमध्ये कुछ जान के चलो कुछ मान के चलो असं म्हणतात. काही गोष्टी समजून घ्या, काही गोष्टी जाणून घ्या. नुसतं जाणून घेऊन नाही चालणार आहे. काही गोष्टी समजून मांडल्या पण पाहिजेत. तर मांडणं महत्त्वाचं आहे. काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. विश्वास, श्रद्धा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. तर नीट JEEच्या या व्हिडिओजमध्ये आपण सहभागी झालात. त्याचबरोबर हा चॅनल आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आपल्या मित्रांना आणि सर्व नातेवाईकांना. आणि सर्वांनी हे चॅनल
वरचेवर या चॅनल्सवरील व्हिडिओज वरचेवर सर्व व्हिडिओज 5वी ते 12वी सर्व पाहत जायचे आहेत. म्हणजे आपली नीट आणि JEEची तयारीला आत्तापासूनच सुरुवात होईल. 5वीपासूनच एकदम 11-12वीमध्ये या परीक्षांची तयारी नाही होत आहे. म्हणूनसाठी आपण 5वीपासूनच या सर्व परीक्षांची तयारी करणार आहोत. आणि अशा प्रकारे तयारी करत असताना आपणास आयुष्यातल्या या सर्व संधी प्राप्त करून घ्यायच्या आहेत. आपला एक परमेश्वरानं सुंदर असं आयुष्य दिलेलं आहे, त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे नीट JEEच्या माध्यमातून. आणि त्यासाठी मराठी लॉन्चपॅड आपण निर्माण केलेला आहे. आणि मराठी लॉन्चपॅडला ताकद देण्याचं काम खऱ्या अर्थानं विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण करणार आहात. हा एकटं माझ्या एकट्याचं हे काम नाही आहे. आपण सर्वजण याच्यामध्ये सहभागी व्हाल. सर्वजण हे व्हिडिओज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल तर आपण आणि वरचेवर पाहाल, वारंवार पाहाल तर आपण आपली प्रगतीच कराल. आणि त्याचबरोबर आपल्या सर्व बांधवांना पुढे घेऊन जाण्याचं, मराठी बांधवांना पुढे घेऊन जाण्याचं कार्य आपण कराल अशी मला आशा वाटते. आणि त्यासाठी आपण माझ्याबरोबर आहात. मी आपला खूप 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 आभारी आहे विद्यार्थी मित्रांनो.